उसका जीवन कच्ची मिट्टी हर सांचे में वो ढलती है, हो उसका जीवन कच्ची मिट्टी हर सांचे में वो ढलती है, देती है जग को जियारा खुद बाती बन जलती है, अपनों के नाम वो कर जाती है, अपनों के नाम वो कर जाती है, सारा जीवन अपना बन के बेटी भाभी माँ वो सच कर दे हर सपना। सुकन्या 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 हमारी बेटियां। ही गोष्ट अजूनपर्यंत संपलेली नाही, गोष्ट तर आता सुरू झाली आहे। आता जर तुम्ही माझ्या घरात उभे नसता ना तर मी तुमची ती अवस्था केली असती जी कोणा शत्रूनेही त्याच्या शत्रूची केली नसती। जाऊ दे त्यांना, त्यांच्याशी वाद घालण्यात काही फायदा नाहीये। आता तुला अपूर्वला विश्वासात घ्यायचंय की फक्त आणि फक्त तुला अपूर्वचं सुख, त्याची इब्रत आणि त्याच्या मानसन्मानाची काळजी आहे। आकांक्षा, जर हा अनिल मला कुठे भेटला ना तर त्याचं नरड दाबून टाकीन मी। अरे त्याची हिम्मत कशी झाली तुझ्याबद्दल असं बोलण्याची? बस आकांक्षा, मला तुझं काही ऐकायचं नाहीये, पण तू माझा व्यवस्थित ऐक। काही झालं तरी पूजा इतक्या खालच्या स्तराला नाही जाणार। मला तर वाटतंय तू स्वतःच खूप बदललीयस। तुला त्या घरची सून बनायची इतकीच हाव सुटलीये की तू त्याच्यासाठी काहीही करू शकतेस। पण आकांक्षा, मी तुला ताकीद देते की यानंतर तू पूजा सोबत काही चुकीचं करणार नाहीस। आणि खरं सांगायचं तर आज मला खूप दुःख होतंय की त्यांचं म्हणणं मी कधीच ऐकलं नाही। तुमचं खरं रूप मी समजू शकले नाही। आज तुम्हा लोकांमुळे अपूर्व आणि माझ्यात इतका दुरावा आलाय, किती वाद झाले, पण तरीही मी तुझी साथ देत आले। पण आता बस, मी आता ठरवलंय की यानंतर मी फक्त आणि फक्त अपूर्वचंच म्हणणं ऐकेन। आणखी एक गोष्ट, यानंतर तू पूजा विरुद्ध काही केलंस तर माझ्याहून वाईट कोणी नाही। आणि यानंतर मला तुझ्याशी कधी बोलायचं नाहीये, समजलं तुला? चल आई। आई आजपर्यंत ताई माझ्याशी असं कधीच बोलली नाही। तिने एका बहिणीसारखं नाही, मला आईसारखं प्रेम केलं। पण आज तिला माझ्याशी बोलायचंही नाही। मी अशी काय चूक केली? आकांक्षा, काय झालं आकांक्षा? तुला कोणी काही बोललं का? नाही आई। मग तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत? सांग आम्हाला, काय झालंय? आई, आत्ताच मला तृष्णाताईचा फोन आला होता आणि ज्या पद्धतीने ती माझ्याशी बोलली
याआधी ती असं कधीच बोलली नव्हती. ती मला म्हणाली की मी पूजावर खिरीत काहीतरी मिसळल्याचा चुकीचा आरोप केलाय. आणि इतकंच नाही आई, ती मला हे म्हणाली की मी तिच्याशी यापुढे परत कधी बोलायचं नाही. माहिती नाही माझ्याकडनं काय चूक झाली, ज्याची ताई मला एवढी मोठी शिक्षा करते. आम्ही जितकं तृष्णाला ओळखतो आकांक्षा, ती तुझ्याशी असं कधीच नाही बोलणार. आणि तेही तुझ्याशी, आपल्या छोट्या बहिणीशी. आम्हाला तर वाटतंय की ती हे कोणाच्या तरी दबावाखाली येऊन करते. कदाचित ताईला कुठला त्रास तर नाही होत आहे ना? किंवा मग पूजाने जीजूंना खिरीच्या प्रसंगाबद्दल उलटसुलट सांगितलं असेल. जर पूजाने हे सांगितलं असेल तर तिने खूप चुकीचं केलंय. तिने आपल्या घरातली गोष्ट बाहेर सांगायला नको होती. आई. हॅलो. हॅलो, कशी आहेस आकांक्षा? आई. काय झालं आकांक्षा? सगळं ठीक आहे ना? माहिती आई, आज इतक्या दिवसांनी तृष्णाताईचा फोन आला होता. मी किती खुश होते. पण ती मला म्हणाली की मी तिला परत फोन नाही करायचा. पण तू माझा व्यवस्थित ऐक. काही झालं तरी पूजा इतक्या खालच्या स्तराला नाही जाणार. मला तर वाटतंय तू स्वतःच खूप बदललीस. आज तुम्हा लोकांमुळे अपूर्व आणि माझ्यात इतका दुरावा आलाय. किती वाद झाले, पण तरीही मी तुझी साथ देत आले. यानंतर तू पूजा विरुद्ध काही केलंस तर माझ्याहून वाईट कोणी नाही. आणि यानंतर मला तुझ्याशी कधी बोलायचं नाहीये, समजलं तुला? माहिती नाही ती माझ्याशी असं का बोलली आई. आकांक्षा बेटा, मी तुला सगळं काही समजावते की तृष्णा तुझ्याशी असं का बोलली. बेटा, खरं तर मला कल्याणीताईंचा फोन आला होता. अलीकडे अपूर्व आणि तृष्णामध्ये संबंध बिघडलेत आणि याचा फायदा बिंदिया उचलतीये. बिंदिया अपूर्वला तृष्णाच्या विरुद्ध भडकवतीये. अपूर्वला अजिबात आवडत नाही की तृष्णा आपल्याशी आणि कल्याणीताईंशी बोलते ते. म्हणून जसं वागणं अपूर्वला अपेक्षित आहे तसंच आपण सगळ्यांनी तृष्णाशी वागायचंय. आपण ऍक्च्युली हे नाटक करायचंय बेटा. तृष्णाचा आपल्यावर अजूनही अगदी तसाच जीव आहे. आणि जेव्हा सगळं काही नीट होईल तेव्हा तृष्णा आपल्याशी आधीसारखीच वागेल बेटा. काळजीचं काहीच कारण नाहीये. खरंच आई, तू खरं बोलतेस ना? हो बेटा. म्हणजे मग ताईने मला का नाही सांगितलं? बेटा, असंही असू शकतं ना की तुझ्याशी बोलण्याआधी तिला वेळच मिळाला नसेल की हे सगळं ती तुला सांगू शकेल. आणि बेटा, कदाचित हे सगळं सांगून ती तुला त्रास देऊ इच्छित नसेल ना. आई, तुला माहिती नाहीये माझ्या मनावरचं केवढं ओझं कमी झालं. जर तुझा फोन नसता आला ना तर माहिती नाही मी काय विचार करत बसले असते. कल्याणीताईंनी मला फोन करून सांगितलं की तुझं आणि तृष्णाचं काय बोलणं झालं, म्हणून मी तुला फोन केला बेटा. सुकन्या आमच्या कन्या. कल्याणीताईंनी मला फोन करून सांगितलं की तुझं आणि तृष्णाचं काय बोलणं झालं, म्हणून मी तुला फोन केला बेटा. खूप बरं केलं साई. बरं मला हे सांग, तू कशी आहेस? आणि आजी आली का परत तीर्थयात्रेवर ना? मी ठीक आहे बेटा. आणि आजी तर अजून आली नाहीये. त्यांचा फोन आला होता. त्या बद्रीनाथला आहेत.
ठीक आहे आई. आकांक्षा बेटा, तुला गंगा आठवतेय ना? गंगा, दुर्गा मावशीची मुलगी. अगं हो, आठवलं. तिला कशी विसरेन मी? माझी लहानपणीची पहिली मैत्रीण. आपल्या सगळ्यांबरोबर किती छान वाटायचं तिला. पण आई, तू मला तिच्याबद्दल का विचारतेस? अगं, तुझी दुर्गा मावशी आणि गंगा इथे येणार आहेत. काय? खरंच आई? दुर्गा सुद्धा तीर्थयात्राला गेली होती ना, म्हणून त्यांचं इथे येणं होतंय. ही तर खूप छान गोष्ट आहे. किती महिन्यांनी तिला मी बघेन. ते आल्यानंतर मी तुला फोन करेन. स्वतःची काळजी घे बेटा आणि आनंदात राहा. ठीक आहे आई. बाय. काय झालंय आकांक्षा? आईशी बोलणं झाल्यावर तुझा चेहरा एकदम खुललाय. असं वाटतंय की तुझे सगळे प्रॉब्लेम्स दूर झाले. हो आई, मला आईनी सांगितलं की तृष्णाताई माझ्याशी असं का बोलत होती. कारण ओ, तर ही गोष्ट आहे. आम्ही तुला सांगितलं होतं ना की तिच्या अशा वागण्यामागे नक्की काही ना काही कारण असेल. तू एक काम कर, तृष्णाला फोन कर आणि सांग की तुला सगळं माहितीये आणि काळजी करू नकोस. हो आई, मी एक काम करते. मी ताईला ना मेसेज करते. ठीक आहे. आजपर्यंत आकांक्षाशी मी कधीच आवाज चढवून बोलले नाही, कधी प्रेमाने देखील ओरडले नाही. आणि आज मी नको तेवढं तिला ऐकवलं. एवढंच नाही तर मी तिला हे पण म्हटलं की मला कधीही फोन करायचा नाही. माहित नाही तिचे काय हाल झाले असतील, किती दुःख झालं असेल तिला. सगळी माझी चूक आहे, फक्त माझी. मीच तिला सांगायला हवं होतं की हा माझा आणि आईंचा प्लॅन आहे. पण माझ्याच लक्षात नाही राहिलं. मी स्वतःच विसरले. माझ्या या चुकीची शिक्षा त्या बिचारीला भोगावी लागते. आकांक्षाचा मेसेज. मला खरं काय ते कळलंय. आईने मला सगळं सांगितलंय. मला तुझा राग नाही आलाय. मी तुझ्या सोबत आहे. तरीही पण माझ्याकडून चूक झालीये. त्यासाठी मला माफ कर. जेव्हा कधी पुढे संधी मिळेल तेव्हा माझ्यावर पाहिजे तेवढं ओरड. ताईचा मेसेज. आकांक्षा, मी तुला एवढं काही बोलले त्यासाठी मला माफ कर. पण बघ, एक ना एक दिवस तुला संधी मिळेल आणि मग तू मला खूप ओरड. ताई, तू पण ना. सुकन्या आमच्या कन्या. आता तुला कोणाशीच बोलायचं नसेल ना? ना तुझी आई, ना तुझे वडील. मग कोणाशी बोलत होतीस? अपूर्वा, मी तुम्हालाच मेसेज करत होते. आकांक्षाने तुम्हाला खूप दुखावलंय ना,
तर मी विचार केला की तुम्हाला एक चांगला मेसेज करावा, जेणेकरून तुम्ही खुश व्हाल. तृष्णा, आज खरंच मी खुश आहे. कारण ज्या पद्धतीत तू तुझ्या बहिणीला ओरडलीयस, तिला समजावलंयस, मला खरंच खूप चांगलं वाटलं. आकांक्षाने चूक केली होती, तिला त्याची शिक्षा मिळायलाच हवी होती ना. पण मला असं वाटलं होतं की यावेळी देखील तू तुझ्या बहिणीची साथ देशील, माझी नाही. अपूर्व, आधीच्या तृष्णात आणि आजच्या तृष्णात खूप फरक आहे. आधीची तृष्णा सगळ्यांचा विचार करायची, तिला सगळ्यांची काळजी वाटायची, विचार करायची की कोणी नाराज नको व्हायला. पण आजची तृष्णा फक्त तिच्या नवऱ्याचा विचार करते, त्याची काळजी घेते, त्याच्या मान सन्मानाचा विचार करते. तृष्णा, मला आता तुझ्यात बदल घडताना दिसतोय. मला कळलंय आता तुला आपल्यामध्ये आणि परक्यांमध्ये फरक समजायला लागलाय. एक गोष्ट सांगशील, मी पण तुझ्याच सारखं आहे. मी देखील कोणाच्याही बोलण्यावर पटकन विश्वास ठेवतो. मी कधीही तुझ्या परिवारामध्ये आणि माझ्या परिवारामध्ये अंतर नाही ठेवलंय. पण आता कुठे मला बिंद्याने नातांमधला फरक समजावून सांगितलं. मला समजावलं मी किती मूर्ख आहे तो. सगळ्या व्यक्ती नाताच्या आड मला फसवतात. मला माहिती होतं अपूर्व की तुम्हाला बिंदियाने भडकवलंय. बरं झालं ही गोष्ट तुम्ही स्वतःच कबूल केली. आता बिंदियाकडून मी ते सगळे हक्क काढून घेईन जे तिने माझ्याकडनं हिसकावून घेतले. मी आधी देखील तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला तृष्णा, पण तुझ्या डोळ्यांवर तर तुझ्या कुटुंबाच्या प्रेमाची झालर चढलेली ना. तुला काहीच दिसत नव्हतं. नेहमी वाटायचं की मीच चुकीचं आहे. मी निराश झाली स्वतःपासूनच, तुझ्यापासून. पण आज असं वाटतं आशेचा एक किरण अजूनही बाकी आहे. अपूर्व, प्रत्येक नात्यात एक आशेची किरण असते. फक्त एका योग्य संधीची वाट बघावी लागते. आणि आयुष्याने आपल्याला एक नवी संधी दिली आहे, जेणेकरून आपण आपलं नातं जपू. आणि ही संधी मी गमावू नाही शकत. ठीक आहे तृष्णा, मी आता जरा फ्रेश होतो. उद्या सकाळी मला आणि बिंदियाला लवकर ऑफिसला जायचंय. लवकर उठा. ठीक आहे. मला काही कळतच नाहीये की का माझा प्रत्येक डाव माझ्यावरच उलटा पडतोय. का तृष्णाकडे माझ्या प्रत्येक चालीचे उत्तर आहे. आणि मला असं वाटलं की अपूर्वचं बोलणं ऐकून तृष्णा त्याला समजवण्याचा प्रयत्न करेल की यात आकांक्षाची काहीच चूक नाहीये. पण नाही, या उलट ती आकांक्षाला ओरडली. आई फक्त ओरडलीच नाही की तिला पुन्हा कधीच फोन करणार नाही असंही सांगितलंय. याचाच अर्थ अपूर्वच्या समोर तृष्णाने त्याला हे पटवून दिलंय की ती कधीही केव्हाही आकांक्षाशी कधीच बोलणार नाही. तू अपूर्वला नीट समजावून सांगितलं होतंस ना की पूजा आणि आकांक्षामध्ये काय घडलं होतं ते. अगं, त्याला तू भडकवायला हवं होतंस, जेणेकरून त्याने तृष्णाचं काहीच ऐकलं नसतं. सुकन्या आमच्या कन्या. अगं, त्याला तू भडकवायला हवं होतंस, जेणेकरून त्याने तृष्णाचं काहीच ऐकलं नसतं. आई, तुला काय वाटतं की मी अपूर्वला ऑफिसमध्ये भडकवलं नसेल? मी त्याला खूप भडकवलं होतं. इतकंच नाही तर मी आणि पूजा आम्ही दोघींनी मिळून खूप चांगल्या प्रकारे प्लॅनिंग केलं होतं. मी अपूर्वला आकांक्षाच्या बाबतीत एवढं भडकवलं होतं की त्यांचा राग ऑफिसमध्ये सांभाळत नव्हता. पण ही तृष्णाने फोन करून सगळी गडबड करून टाकली. हो, सगळ्यात आधी आई बाबांना आणि मग आकांक्षाला. अपूर्व समोर ती तृष्णा असं काही दाखवण्याचा प्रयत्न करतीये
जसं काही त्यांच्यात काही नातच नाहीये आणि अपूर्वच तिच्यासाठी योग्य आहे. हो आई. या तृष्णाने अपूर्वला फसवण्याची कुठलीही कसर सोडली नाही. मला तर पूर्ण खात्री आहे की एक ना एक दिवस अपूर्व तृष्णाच्या जाळ्यात नक्कीच अडकतील. नाही बिंदिया, तृष्णासमोर एक अडचण तर आहेच. कल्याणी. हो, मान्य आहे की सासू सुनेचं खूप पटतं, पण अपूर्वला आपली आई अजिबात आवडत नाही आणि तुझ्याकडे ही शेवटची संधी आहे अपूर्वला तुझ्या मुठीत करण्याची. म्हणूनच एखादी चांगली संधी साधून अपूर्वला स्वतःच्या मुठीत करून घे. हो आई, याचा तर मी विचारच केला नव्हता. म्हणजे तृष्णा कधीही केव्हाही असं काहीच नाही करणार की ज्यामुळे काकूंना त्रास हो किंवा इतकंच कसंही दुःख हो. आणि अपूर्वला तृष्णा आणि काकूंमधली जी जवळीक आहे ती त्यांना अजिबातच आवडत नाही. मी त्याच गोष्टीचा फायदा घेणार. आणि तू इतक्या लवकर अजिबात हार मानायची नाही. आपल्याला प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावं लागणार आहे. आपली छोटीशी सुद्धा चूक आपल्या हातातून सगळं काही कायमचं हिरावून घेऊ शकते. हा बंगला, पैसा, अडका, ऐशो आराम, सगळं काही बिंदिया, सगळं काही. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या